आणि आता बघूया दिवसभरातल्या महत्त्वाच्या बातम्यांचा धावता आढावा. बातम्यांचं अर्धशतक. आमदार संग्राम जगतापांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून नोटीस. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी बजावली नोटीस. सातत्यानं होणाऱ्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे पक्षाच्या शाहू फुले आंबेडकर विचारधारेला छेद दिला जात असल्याचा नोटीशीत उल्लेख. नुसत्या नोटीस देऊन काही होणार नाही. जी व्यक्ती महाराष्ट्राच्या संविधानाविरोधात काम करत असेल अशा व्यक्तीवर स्ट्रॉंग ॲक्शन घेतली पाहिजे. सुप्रिया सुळेंची मागणी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिल्ली दौऱ्यावर. भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची दिल्लीमध्ये आज महत्त्वाची बैठक. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या नेतृत्वाखाली बैठकीचं आयोजन. एकनाथ शिंदेंकडून महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आढावा. कोणतेही हेवेदावे ठेवू नका, सहकारी म्हणून काम करा. शिंदेंच्या कार्यकर्त्यांना सूचना. मतदार यादीवर बारकाईनं काम करा. एकनाथ शिंदेंच्या सूचना. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजप विरोधकांमधील बड्या नेत्यांना दारखोली करणार. नवी मुंबई, ठाणे, वसई, विरार आणि सिंधुदुर्गमध्ये भाजपमध्ये जोरदार इन्कमिंगची शक्यता. पालघरच्या डहाणू विधानसभा क्षेत्रामध्ये शिंदे सेनेमध्ये शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा प्रवेश. शिवसेना उपनेते रवींद्र फाटक आणि जिल्हाप्रमुख कुंदन संखे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश. स्नेहभोजनासाठी राज ठाकरे कुटुंबासह मातोश्रीवर. ठाकरे बंधूंची 3 महिन्यामध्ये सलग 6वी भेट. राज ठाकरे कुटुंबासह 2.5 तास मातोश्री निवासस्थानी. पुण्यातील महाविद्यालयीन तरुणांमध्ये तुफान राडा. भारतीय विद्यापीठ परिसरातील व्हिडिओ असल्याची माहिती. हाणामारीचं कारण अद्याप अस्पष्ट. ऑपरेशन ब्लू स्टार ही मोठी चूक होती आणि तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींना आपल्या जीवाची मोठी किंमत चुकवावी लागली. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी चिदंबरम यांचं वक्तव्य. अमृतसरच्या सुवर्ण मंदिरातून दहशतवाद्यांना हुसकावण्यासाठी लष्करी कारवाई करणं चूक होतं. चिदंबरम यांचं विधान. चिदंबरम यांची काही वक्तव्य भाजपकडून येत असल्यासारखी आहेत. खासदार संजय राऊतांची चिदंबरम यांच्या वक्तव्यावर टीका. पुढची महत्त्वाची बातमी. सातपूर गोळीबार प्रकरणामध्ये लोंढे टोळीच्या म्होरक्याच्या कार्यालयामध्ये चक्क भुयार सापडलंय. प्रकाश लोंढे याची पोलिसांकडून कसून चौकशी सध्या सुरू आहे. यावेळी प्रकाश लोंढे याच्या कार्यालयाची झडती घेताना एक भुयार सापडलाय. या संदर्भात नाशिक पोलीस अधिक तपास करतायत. लोंढे टोळीवर असलेल्या इतर गुन्ह्यांची देखील पोलिसांकडून सध्या तपासणी सुरू आहे. आणि आता पुन्हा सुरू ठेवूया बातम्यांचा अर्धशतक. चिदंबरम यांनी केलेल्या वक्तव्यामुळे काँग्रेसचे राष्ट्रीय नेतृत्व नाराज. सूत्रांची माहिती. चिदंबरम यांनी सावधगिरीनं बोललं पाहिजे. पक्षाला त्रास होईल असं काही न बोलण्याचा सल्ला दिल्याची माहिती. सगळ्या गुंडांसोबत सगळ्या राजकीय नेत्यांचे फोटो कसे. सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानी यांचा सवाल. राजकारणामध्ये सगळ्यांना गुंड लागतात. हे राजकारणाचे चित्र बदलायची गरज. दमानी यांचं वक्तव्य. बीडमध्ये आरोपी सतीश उर्फ खोक्या भोसलेच्या कुटुंबावर प्राणघातक हल्ला. या प्राणघातक हल्ल्यामध्ये 4 महिला गंभीर जखमी झाल्या असून एकीची प्रकृती चिंताजनक. शिरूर तालुक्यातल्या तहसील कार्यालयाजवळची गायरान परिसरातली घटना. नाशिकच्या गंगापूर गोळीबार प्रकरणामध्ये पोलिसांची मोठी कारवाई. भाजपच्या सुनील बागुल यांच्या पुतण्याला अटक. अजय बागुल, सचिन कुमावत आणि पप्पू जाधव या तिघांना 17 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी. बीडमध्ये वंजारी समाजाचं आंदोलन. वंजारी समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षणाच्या मागणीसाठी संत भगवान बाबा चौकामध्ये चक्काजाम. अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये वंजारी समाजाचं 11 दिवसांचं उपोषण स्थगित. अनुसूचित जमाती आरक्षणासाठी होतं आंदोलन. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचं 15 दिवसामध्ये मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्याचं आश्वासन. अहिल्यानगरमध्ये शिवशक्ती भीमशक्ती जन आक्रोश मोर्चाला सुरुवात. आमदार संग्राम जगताप, आमदार गोपीचंद पडळकर, सागर बॅग यांच्या उपस्थितीमध्ये मोर्चा. आक्षेपार्ह पत्रक भिरकावल्याच्या निषेधार्थ मोर्चा. परभणीच्या सेलूमध्ये 67 दिवसांपासून जालना नांदेड समृद्धी महामार्ग बाधित शेतकऱ्यांचं आंदोलन. शेतकऱ्यांनी पालकमंत्री मेघना बोर्डीकरांसमोर व्यथा मांडली. सोनम वांगचुक यांच्या अटकेच्या निषेधार्थ वर्ध्यामध्ये निघाला शांती मोर्चा. हातामध्ये काळ्या छत्र्या घेऊन नागरिक मोर्चात सहभागी. समाजसेवक सोनम वांगचुक यांना सोडण्याची मागणी या मोर्चातून करण्यात आली.
एसटी कर्मचाऱ्यांचं उद्यापासून आझाद मैदानावर आंदोलन. एसटी कर्मचाऱ्यांची थकीत 4,000 कोटींची देणी देण्यात यावीत यासाठी कामगार संघटना कृती समितीसह अन्य 2 संघटनांकडून आंदोलनाचा पवित्रा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या बैठक घेणार. झोपडपट्टी पुनर्वसन योजनेमध्ये आता 35% जागा खुली ठेवणं विकासकांवर बंधनकारक. नियमाचं उल्लंघन करणाऱ्या कोणत्याही योजनेला मंजुरी देऊ नये. तसेच अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्याचा राज्य सरकारचा निर्णय. पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कबूतरखान्याचा विषय पेटण्याची शक्यता. जैन समुदायाच्या सभेनंतर आम्ही गिरगावकर संघटना आक्रमक. कबूतर गो बॅक टू मारवाड राजस्थान अशा आशयाचे पोस्टर्स व्हायरल. पुण्यातील 2 मुख्य भागांना जोडणारा पूल म्हणजेच बाबा भिडे पूल वाहतुकीसाठी सुरू. गेल्या अनेक महिन्यांपासून मेट्रोच्या कामामुळे बंद असल्यामुळे नागरिकांची होत होती गैरसोय. आजपासून सकाळी 6 ते रात्री 10 पर्यंत वाहनांसाठी भिडे पूल सुरू. दिवाळीच्या सुट्टीच्या हंगामातील गर्दी लक्षात घेता पश्चिम रेल्वेने 130 आणि मध्य रेल्वेची 12 विशेष एक्सप्रेस फेऱ्या चालवण्याची घोषणा. यापूर्वी 1,000पेक्षा अधिक फेऱ्यांचं नियोजन झालं असून आता आणखी 142 फेऱ्यांची भर पडणार. दिवाळी आणि नाताळ सुट्ट्यांमध्ये तुळजाभवानी मंदिर रात्री 1 वाजता उघडणार. 14 ते 31 ऑक्टोबर दरम्यान विशेष वेळापत्रक लागू. भाविकांना दर्शन सोपं व्हावं यासाठी वेळेत बदल. कोल्हापूरमधल्या पट्टण कोडोलीमध्ये विठ्ठल बिरुदेव यात्रेचा आज मुख्य दिवस. भंडाऱ्याची उधळण करत बिरोबाच्या नावानं चांग भलं असा गजर. यात्रेच्या काळामध्ये हेडा नृत्य आणि धनगरी ढोलवादन. बीड जिल्ह्यामध्ये ज्ञानोबा तुकोबा आधार दिंडी. शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी वारकरी साहित्य परिषदेचा पुढाकार. आत्महत्या रोखण्यासाठी वारकऱ्यांना सामूहिक शपथ देण्यात आली. शेतकऱ्यांच्या धानाला हमी भावासाठी केंद्र पणन महामंडळाचा मोठा निर्णय. धान खरेदीमध्ये अपहार रोखण्यासाठी केंद्रचालक संस्थांवर नवा आर्थिक वचक. यंदा 5,000 क्विंटलपेक्षा जास्त उद्दिष्ट घेतलेल्या संस्थांना 25 लाखांची रोख अनामत बंधनकारक. धाराशिवमध्ये महापुरानंतर शेतकऱ्यांसमोर नवं संकट. चारा टंचाई आणि आर्थिक संकटामुळे पशुधन विकण्याची वेळ. पावसानं शेती नुकसान म्हणून दावणीची जनावरं विक्रीला काढली. अहिल्यानगर जिल्ह्याच्या कास पठार भंडारदऱ्यावर निसर्गरम्य वातावरण. फुलांनी सजलेली सह्याद्रीची पहाट पाहण्यासाठी भंडारदरा परिसरामध्ये पर्यटकांची वाढती गर्दी. जळगावच्या भीमानगरमध्ये घरफोडी. बंद घरातून सोन्याचे दागिने आणि चांदीचे कडे आणि रोकड लंपास. तोंडाला रुमाल बांधलेले 2 चोरटे सीसीटीव्हीत. पुण्यातील मार्केट यार्ड परिसरामध्ये घरफोडी. व्यापाऱ्याच्या घरातून मोठ्या प्रमाणावर सोनं आणि रोकड लंपास झाल्याची माहिती. संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये चित्रित. मार्केट यार्ड पोलीस स्टेशन परिसरातून 2 आरोपींविरोधात गुन्हा दाखल. वर्ध्याच्या सेलू तालुक्यातील शिवणगावमध्ये गावठी दारू भट्ट्या उद्ध्वस्त. आरोपीवर गुन्हा दाखल. तब्बल 18 ड्रममधील दारूसाठा नष्ट. कळवण दगडफेड प्रकरणामध्ये पोलिसांची मोठी कारवाई. आतापर्यंत 14 दंगेखोर ताब्यात. दंगेखोरांची कळवण शहरातून पोलिसांनी काढली धिंड. सीसीटीव्ही फुटेज आणि मोबाईल लोकेशनच्या आधारे तपास वेगवान. मुंबई नाशिक महामार्गावर कंटेनर उलटला. अपघातामध्ये कंटेनर चालक जखमी. महामार्गावर कंटेनर आडवा पडल्यामुळे जवळपास 3 ते 4 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा. नवी मुंबईच्या खारघर सेक्टर 34 मधील ट्रायसिटी सोसायटीच्या 17व्या मजल्यावर आग. 4 जणांची प्रकृती बिघडल्यामुळे रुग्णालयात दाखल. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती. यामुळे इमारतीमध्ये धुराचे लोट. पुण्याच्या लक्ष्मी रोड परिसरातील ओम मार्केटमध्ये भीषण आग. 2 तासांच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाला यश. मात्र लाखोंचा माल जळून खाक. आंध्र प्रदेशमधल्या तिरुपतीमधील अॅल्युमिनियम प्लांटमध्ये भीषण आग. 5 कामगार गंभीर जखमी. 2 बॉयलरमध्ये झालेल्या स्फोटामुळे आग लागल्याची माहिती. प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांच्याकडून आणखी एका नवीन विक्रमाची नोंद. 5,001 अंड्यांची भुर्जी. नागपूरच्या शासकीय पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या मदतीनं विक्रमाला घातली गवसणी. उत्तर प्रदेशमधल्या बरेलीमध्ये उधारी मागितल्यामुळे दुकानदारालाच मारहाण. घटना दुकानात बसवलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास केला सुरू. मध्य प्रदेशमधल्या दामोहमध्ये एका स्थानिक पत्रकाराला शिक्षिकेकडून मारहाण. शाळेच्या वेळेमध्ये मुलं इकडे तिकडे का फिरतात विचारल्यावर मारहाण. शिक्षिका सोना मरावीचं निलंबन.
विद्यार्थ्यांना वाटण्यात येणारे लॅपटॉप धूळ खात पडल्याचा व्हिडिओ आझमगडमधून समोर. लॅपटॉप ठेवून खराब झाल्यामुळे ते पोत्यात भरून फेकून देण्यात आले. जम्मू काश्मीरच्या भद्रवाह खोऱ्यामध्ये जोरदार बर्फवृष्टी, सर्व पर्वतांवर बर्फाची चादर. दक्षिण सुदानमध्ये आलेल्या पुरामुळे 19 जणांचा मृत्यू आणि 6,40,000 लोक प्रभावित. पुरामुळे मलेरिया, अतिसार आणि श्वसन संसर्गाच्या रुग्णांमध्ये वाढ. मोरोक्कोमध्ये पुरामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान, रस्त्यांना तलावाचं स्वरूप, वाहनं, घरं आणि दुकानं पाण्याखाली. जनजीवन विस्कळीत, हजारो लोक पुरामुळे प्रभावित. लॉस एंजेलिसमधील हॅटिंग्टन बीचवर हेलिकॉप्टर कोसळलं. अपघातामध्ये 5 जण जखमी. जखमींमध्ये हेलिकॉप्टरमधील 2 जण आणि रस्त्यावरील 3 जणांचा समावेश. अपघाताचा भयंकर व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. अफगाणिस्तान सैन्याचा पाकिस्तानमध्ये शिरून हल्ला. पाकिस्तानचं मोठं नुकसान. 12 सैनिकांना ठार मारलं आणि 5 जणांना ओलीस ठेवलं. 12हून अधिक पाकिस्तानी चौक्या उद्ध्वस्त. गाझामध्ये इस्रायली सैन्याच्या बॉम्ब हल्ल्याच्या विरोधात पाकिस्तानातील लाहोरमध्ये हिंसाचार उसळला. निदर्शकांना रोखण्यासाठी हेलिकॉप्टरमधून गोळीबार. चित्रपट अभिनेता निर्माता नवाजुद्दीन सिद्दीकीला मुंबई उच्च न्यायालयानं दिलासा दिला नाही. नवाजुद्दीननं त्याचा भाऊ शमसुद्दीन सिद्दीकी आणि विभक्त पत्नी अंजना किशोर पांडे विरुद्ध दाखल केला होता 100 कोटींच्या मानहानीचा खटला. न्यायालयानं तो फेटाळला. अहमदाबादमध्ये 70वा फिल्मफेअर पुरस्कार 2025 पार पडला. लापता लेडीजनं मारली बाजी. आलिया भट्ट, कार्तिक आर्यन, राजकुमार राव यांच्यासारख्या कलाकारांचाही सन्मान. आणि पुढची बातमी नांदेडहून. नांदेडमध्ये महायुतीच्या नेत्यांमध्ये मतभेद पाहायला मिळत आहेत. भाजपचे खासदार अशोक चव्हाण आणि राष्ट्रवादीचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्यामध्ये